महाराष्ट्रात सध्या 2-4 नावं प्रचंड शिव्या खाणारी नावं आहेत. एक म्हणजे सदावर्ते, जो बॅगा घेऊन आणि खोकी घेऊन मस्तपैकी मराठ्यांना विरोध करत असतो. दुसरा म्हणजे नवनाथ वाघमारे, मला पण काहीतरी मिळावं यासाठी मराठ्यांना टार्गेट करायचं, जरांगे पाटलांवर टीका करायची आणि 1-2 खोकी मिळवायची. आणि तिसरं अत्यंत महत्त्वाचं नाव म्हणजे लक्ष्मण हाके. हाकेबद्दल काय बोलावं, मुळात हा माणूस आहे की जनावर आहे तेच कळत नाही. नेहमी उठलं की सुटलं जरांगे पाटील आणि मराठा समाजावर विष ओकणं हेच त्या लक्ष्मण हाकेचं काम आहे. लक्ष्मण हाके मराठ्यांना एवढा विरोध का करतो, या विरोधामागचं एक धक्कादायक कारण आज समोर आलेलं आहे. मराठ्यांना कायम प्रश्न पडतो की लक्ष्मण हाके एवढा का भुंकतो, या भुंकण्यामागची नेमकी कारणं काय आहेत, त्याच्या पाठीमागचं सगळं भयानक सत्य आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणासमोर आणणार आहे. व्हायरलपेक्षा सत्य महत्त्वाचं आणि अफवांपेक्षा पुरावे महत्त्वाचे. पुराव्याशिवाय आपण कुठलीच गोष्ट बोलत नाही. आज अत्यंत महत्त्वाचा एक धक्कादायक खुलासा मी आपल्या समोर करणार आहे. मुळात लक्ष्मण हाके याचं नाव एखाद्या मराठ्यासमोर घेतलं तर मराठा माणूस त्याला 1-2 शिव्या दिल्याशिवाय शांत बसणार नाही, हीच त्या लक्ष्मण हाकेची लायकी. परंतु आज तो मराठ्यांना शिव्या देऊन मराठ्यांच्या विरोधामध्ये भूमिका घेऊन प्रचंड मोठा होण्याचं काम करतोय. आज तो 4 व्हीलरमध्ये हिंडतोय. कशामुळं? फक्त मराठ्यांना शिव्या द्यायचं, मराठ्यांना विरोध करायचं आणि स्वतःला एक ओबीसी नेता म्हणून स्वतःची इमेज क्रिएट करायची. अशाच प्रकारची एक वेगळी भूमिका लक्ष्मण हाके नेहमी मांडत असतो. मुळात हा लक्ष्मण हाके मराठ्यांना एवढा विरोध का करतो, असा एक सहज प्रश्न आपल्या सगळ्यांना पडला असेल. कारण इतर वेळी प्रसारमाध्यमांसमोर बोलताना, पत्रकारांना बोलताना, बाईट देताना, सभेमध्ये बोलताना हा नेहमी मनोज जरांगे पाटील आणि मराठा बांधव यांच्यावर कायम विरोध करत असतो. मनोज जरांगे नावाच्या बावलट माणसाच्या सांगण्यावरून ओबीसीचं आरक्षण संपवणाऱ्या सरकारला जाब विचारण्यासाठी. मुळात या विरोधा पाठीमागची कारणं जेव्हा आपण शोधतो ना, त्यातलं एक सगळ्यात मोठं धक्कादायक कारण मी आज तुमच्या समोर मांडणार आहे. लक्ष्मण हाके एकनाथ शिंदेंना भेटायला गेल्यानंतर तो एकनाथ शिंदेंची 2 तास वाट बघत थांबला. 2 तास वाट बघितल्यानंतर लक्ष्मण हाके यांना एकनाथ शिंदेंनी भेट दिली आणि मग एकनाथ शिंदेंना लक्ष्मण हाकेंनी विधान परिषदेची उमेदवारी मागितली. एकनाथ शिंदे तसा विचारही करत होते, परंतु सहज चाचपणी म्हणून जरांगे पाटील यांच्यासोबत संवाद केल्यानंतर जरांगे पाटील यांनी लक्ष्मण हाकेच्या विधान परिषदेच्या उमेदवारीला कडाडून विरोध केला. एकीकडे मराठ्यांचा पक्ष म्हणून शिंदेंचा पक्ष पुढे येत असताना लक्ष्मण हाकेला जर उमेदवारी दिली असती तर त्याचा परिणाम निश्चितपणानं पुढील निवडणुकांवरती झाला असता, एकनाथ शिंदेंच्या इमेजवरती झाला असता. आणि मग त्याच क्षणी जरांगे पाटलांनी विरोध दर्शवल्यानंतर लक्ष्मण हाके यांची विधान परिषदेची उमेदवारी निसटली. म्हणजे स्वतःला आमदार होण्याचं स्वप्न भंग पावलं आणि लक्ष्मण हाके तिथून व्हायबल झाला. आणि मग तेव्हापासून मनोज जरांगे पाटील लक्ष्मण हाकेच्या हिटलिस्टवर असतात. हे मी म्हणत नाहीये, स्वतः भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी त्यांची भूमिका जाहीर केली आहे. या भूमिकेमध्ये प्रसाद लाड काय म्हणतात ते आपण स्वतःच बघा. राजकीय स्वार्थासाठी नाही आहे, जो हाकेंचा राजकीय स्वार्थासाठी होता. विधान परिषदेची तिकीट मिळावी म्हणून सन्माननीय एकनाथ शिंदेकडे जाऊन 2 तास बसून तिकीट मिळाली नाही, त्या तिकिटाला सन्माननीय मनोजदादांनी विरोध केला. त्याचा त्यांच्या मनामध्ये राग आहे. ऐकलत, अगोदरच मी सांगितलं होतं की व्हायरलपेक्षा पुरावे महत्त्वाचे. आणि म्हणून मला वाटतं की हा सगळ्यात मोठा धक्कादायक खुलासा आज आपण पाहिला आहे. कारण जिथं मनोज जरांगे पाटील निस्वार्थ पद्धतीनं काम करतात, तिथं हा लक्ष्मण हाके कायम स्वार्थ मनात ठेवून समाजाचा तो वापर करतोय आपल्या राजकीय हेतूपोटी. त्याला विधान परिषद मिळली असती, तो आमदार झाला असता, तर त्यानं समाजाला कोल्लं असतं पवन करवरच्या भाषेत. म्हणजे एकीकडे तुम्ही ओबीसी समाजाचे नेते म्हणून पुढे येता, ओबीसी समाजाचा चेहरा बनवू पाहता, परंतु जर तुम्हाला एकनाथ शिंदेनी विधान परिषद दिली असती तर तुम्ही समाजाला लाथाडलं असतं. हे मात्र पवन करवरचं बरोबर आहे. मला देखील असं वाटतं की एकनाथ शिंदे यांनी योग्य निर्णय घेतला. तुम्हाला विधान परिषदेची उमेदवारी दिली नाही, अगोदर तुम्ही एखाद्या गावाचे सरपंच होऊन दाखवा, तिथला आधी तुम्ही पाठिंबा मिळवा आणि मग आमदार खासदार व्हा. आज लक्ष्मण हाकेला आमदार होण्याची स्वप्न जी पडतायत ना, ती फक्त मराठ्यांना शिव्या घालून आणि जरांगे पाटलांना विरोध करून पडतात. त्याला असं वाटतं की जरांगे पाटलांना 2 शिव्या दिल्या की आपली पॉप्युलॅरिटी वाढते, आपली लोकप्रियता वाढते, पण असं नाही. आजही लक्ष्मण हाकेचं नाव घेतलं की तोंडातून सहज 2-4 शिव्या पडून जातात. हीच लक्ष्मण हाकेची लायकी आहे. मला असं वाटतं की विरोधाला विरोध असावा. विरोध करत असताना आपण कुणाला विरोध करतोय, समोरचा माणूस कोण आहे आणि त्या माणसाची एक उंची काय आहे, ती उंची बघून लक्ष्मण हाकेंनी टीका करणं गरजेचं आहे. उचलली जीभ लावली टाळ्याला अशा प्रकारचं वागू नये
असं माझं प्रामाणिक मत आहे. मित्रांनो, आज मला सांगा, मनोज जरांगे पाटील यांनी या उमेदवारीला विरोध केला म्हणून कायम मनोज जरांगे पाटलांवर भुंकणं हे लक्ष्मण हाकेला शोभतं का? मुळात लक्ष्मण हाकेची लायकी काय? मला असं वाटतं की त्याला उमेदवारी मिळाली नसतीच, परंतु ह्या उमेदवारीला खऱ्या अर्थानं मनोज जरांगे पाटलांनी विरोध केला म्हणूनच आज लक्ष्मण हाके कायम मनोज जरांगे पाटील यांना विरोध करतोय. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तुमच्या देखील प्रतिक्रिया कमेंटमध्ये अवश्य कळवत चला, कारण लक्ष्मण हाके नावाचा जो विषारी साप आहे तो आता आपल्या कमेंटच्या माध्यमातून ठेचला पाहिजे. तुम्ही अवश्य कमेंट करा, आवडल्यास लाईक करा, शेअर करायला विसरू नका. फेसबुकवर असाल तर फॉलो करा, यूट्यूबवर ऐकत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.